काल आपण मॅट्रिक्सच्या वेगवेगळ्या टाईप्स बघितल्या. जवळजवळ 15 टाईप्स आपण मॅट्रिक्सच्या बघितले. आज जरा वेगळा पॉईंट आहे. आज आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे मॅट्रिक्समध्ये एखादी आपण रोज आणि कॉलम कसं चेंज करतो, किंवा रोज R1 असेल, दुसरा रोज असेल, त्याच्यामध्ये कसं चेंज करतो, ह्यालाच आपण इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. ते आता आपल्याला पाहायचं आहे. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता ह्या इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रोज ऑफ कॉलम. समजा 2 रोज मध्ये कसा बदल करायचा किंवा 2 कॉलम मध्ये कसा बदल करायचा. ट्रान्सफॉर्मेशन सिम्बॉल, याचा सिम्बॉल आहे RI इंटरचेंजिंग RJ. RI डबल एरो, याचा सिम्बॉल कसं आहे? डबल एरो आहे. RI डबल एरो RJ. कॉलम मध्ये पाहिजे असेल तर CI डबल एरो CJ. आता हे डबल एरो म्हणजे एकमेकात बदल करणे. आता हा मॅट्रिक्स बघूया आपण. 1 7 8 -3 7. ह्याच्यामध्ये 2 रोज आहेत. ह्याच्यामध्ये रोज किती आहेत? 2. फर्स्ट रो, सेकंड रो. तर ह्याच्यात आपल्याला चेंज करायचं आहे. R1 इंटरचेंजिंग R2. ठीक आहे. म्हणजे R1 R2 च्या ठिकाणी द्या आणि R2 R1 च्या ठिकाणी एकमेकात बदल करायचा आहे. म्हणजे हा R2 R1 च्या ठिकाणी जाणार. ओके. आणि हा R1 R2 च्या ठिकाणी येणार. देन -3 7 7 8 ह्या दोन लाईनवर जाणार, वरची लाईन खाली येणार. ह्यांना म्हणायचे इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रोज. आता हे कॉलमच्या बाबतीत आपण नेक्स्ट मॅट्रिक्स, सेकंड मॅट्रिक्स घेऊया. B 3 7 -5 4 3 2 4 0 4. हा 3x3 चा मॅट्रिक्स घेतलाय. अप्लाय बाय C1 इंटरचेंजिंग C3. C1 आणि C3 मध्ये आपल्याला चेंज करायचे. C1 आणि C3 मध्ये. मग कसं करायचं? हा C1 जो आहे तो रिप्लेस करायचा C3 च्या ठिकाणी. हा C1 C3 च्या ठिकाणी रिप्लेस करायचा आणि C3 C1 च्या ठिकाणी. कॉलम, C मीन्स कॉलम. तर हा कॉलम पाहिजे -5 2 4 3 4 0. आणि मधला C2 चा काही संबंध नाही. C2 आहे तसंच 7 3 0. ह्याला म्हणायचं इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन रोज आणि कॉलम. आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. स्केलर मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्सला कसं करता येतंय ते बघूया. ते लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ एनी एलिमेंट्स असं म्हणूया ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या. मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट ऑफ एनी रो. मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट ऑफ एनी रो. मल्टिप्लिकेशन ऑफ एलिमेंट ऑफ एनी रोज or column. एखाद्या रोजला किंवा कॉलमला कसं मल्टिप्लिकेशन करायचं? बाय नॉन झिरो स्केलर नंबर्स. बाय नॉन झिरो स्केलर. एखाद्या स्केलर नंबर, स्केलर म्हणजे नंबर म्हणजे नेहमीप्रमाणे 1 2 3 4. तसं मल्टिप्लिकेशन ऑफ एलिमेंट ऑफ एनी रोज, कुठल्याही रोजला किंवा कॉलमला आपण कसं मल्टिप्लिकेशन करायचं? ट्रान्सफॉर्मेशन इज डिनोटेड बाय. ट्रान्सफॉर्म इज डिनोटेड बाय. आता रोजचं कसं असते बघा. रोजचं KRI आणि कॉलमचं KCI. रोज पाहिजे असेल तर KRI, कॉलम पाहिजे असेल तर KCI. फॉर एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू 2 3 -4 8. ठीक आहे. मी बाय 2 R2 करणार. त्याला म्हणजे स्केलर मल्टिपल. इथं स्केलर मल्टिपल नंबर कुठला आहे? 2. स्केलर मल्टिपल नंबर कुठला आहे? 2. त्यांना R2 ला बनायचं. कशाला बनायचं? R2 ला. मग कसं होणार? A मध्ये चेंज होणार. मल्टिप्लिकेशन फक्त R2 ला करायचं सेकंड लाईनला, फर्स्ट लाईनला करायचं नाही. R1 कसं करणार? फक्त R2 ला 2 ने गुणल्यावर काय होणार? -8. त्याला 2 ने गुणल्यावर 60. ह्याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ एनी रोज ऑर कॉलम्स. आता हेच आपण कॉलमच्या बाबतीत बघूया. B घेऊया आपण कॉलमच्या बाबतीत. 3 6 9 3 2 -1 0 4 8. आणि मला काय करायचंय? बाय किंवा अप्लाय. काय अप्लाय? 3C2. 3 न फक्त कशाला बनायचंय? C2. मग कसं चेंज होणार मॅट्रिक्स मध्ये? ह्या मॅट्रिक्स मध्ये चेंज होणार.
C2 मीन्स कॉलम नंबर 2, C1 C2 C3. कॉलम नंबर 2 ला 3 नंबर म्हणजे 3 3 0 तसंच राहणार. 9 minus 1 8 तसं राहणार. ह्याला फक्त 3 नंबर आहे काय ना 18 6 आणि 12. 18 6 आणि 12. ह्याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशनचं इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. स्केलर मल्टिप्लिकेशनचं इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट घेऊया आपण. ऍडिंग अँड सबट्रॅक्शन ऑफ एनी एलिमेंट. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या. ऍडिंग द स्केलर मल्टिपल. Adding the scalar multiple of all element of any rows किंवा columns to corresponding of any other row or column. काय सांगितले व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगितलेलं आहे तुम्ही? हा ऍडिंग द स्केलर मल्टिपल ऑफ एनी एलिमेंट ऑफ एनी रो किंवा कॉलम. एखाद्या कॉलम मध्ये स्केलर मल्टिपल नंबरनं मल्टिप्लाय करून कसं ऍडिंग करता येईल. स्केलर नंबरनं मल्टिप्लाय करून कसं ऍड करता येईल. ट्रान्सफॉर्म इज डिनोटेड बाय. ट्रान्सफॉर्म ह्याचं साईन कसं असतं. ट्रान्सफॉर्म साईन दाखवतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या. RI ह्या RI मध्ये आपण RI प्लस KRJ बघा कसं केलं. RI प्लस KRJ ह्याच ऍडिंग करायचे दोन रोज मध्ये किंवा दोन कॉलम मध्ये किंवा दोन कॉलम मध्ये एखाद्या स्केलर नंबरनं मल्टिप्लाय करून ऍड करणे. हे कॉलमच्या बाबतीत कसं असणार. CI प्लस KCJ. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तिसरी ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे. फॉर एक्झाम्पल A is equal to 237 minus 4 1 0 0 3 2 घेऊया आणि बाय R2 gives R2 plus 3R1. आता इथे दोन रोजची ऍडिशन केली आहे. ऍडिंग सांगितलेलं आहे दोन रोजची. स्केलर मल्टिप्लाय नंबर कुठला आहे. इथं स्केलर मल्टिपल नंबर कुठला आहे 3 आहे. मग ते कसं ऍडिंग करायचं. हे एरोच्या डाव्या साईडला कुठला नंबर आहे R2. एरोच्या डाव्या साईडला कुठला नंबर आहे R2 आहे. R2 बदल करायचा आहे. बदल कोणात करायचा आहे. चेंज R2 होणार. आणि कसा करणार. R2 प्लस 3R1 बघा. A यूज बदल R2 होणार. R1 आणि R3 बदल होणार नाही. बदल फक्त कोणात होणार R2. म्हणजे R1 सेम आणि R3 पण सेम. R1 आणि R3 मध्ये डज नॉट चेंज करू नका. चेंज कुणात करायचं आहे आपल्याला. R2 चेंज करायचा आहे. अगदी बरोबर. आपला चेंज R2 होणार आहे. कसं होणार आहे R2 मध्ये थ्राइस R1 ऍड करायचे. आता R2 चा पहिला नंबर कुठला आहे R1 R2 R3 तीन रोज. R2 चा पहिला नंबर -4 ओके प्लस स्केलर मल्टिपल नंबर 3 आणि R1 चा पहिला नंबर कुठला आहे 2 -4 प्लस 6 इज इक्वल टू 2. त्यामुळे नंबर कुठला आहे ना 2. बघा कॅल्क्युलेशन खूप इझी आहे. ह्याच्यामध्ये हा थ्राइस ऍड करायचा. R1 थ्राइस ऍड करायचा. -4 ह्याचा थ्राइस किती येणार 6 -4 प्लस 6 2 हा 1 आणि ह्याचा थ्राइस 9 1 प्लस 9 किती येणार 10. 1 प्लस 9 10 0 आणि ह्याचा थ्राइस 21 0 प्लस 21 परत एकदा लक्षात R2 प्लस 3R1 -4 मध्ये ह्याचा थ्राइस ऍडिंग करायचा. तसंच दुसरा आपण घेऊया 1 मध्ये
ह्याचा थ्राईस ऍडिंग करायचा R1, ह्याचा R1 किती आहे 3, 1 + 9 किती आला 10, म्हणून तर 10 आला. 0 आणि ह्याचा थ्राईस 10 ठेवा, 10 0. तसेच कॉलम्स मध्ये पण आपण करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आणि एक एक्झाम्पल देतो मी. b = 2 9 - 1 3. ओके, बाय अप्लाय, काय अप्लाय करूया आपण C1 मध्ये चेंज करणार आहे ते आपण लेफ्ट हँड साइडला लिहितो. आणि कसा करणार आहे तो आपण राईट हँड साइडला लिहायचा. C1 कसं करणार, C1 मध्ये चेंज C1 + C2. बघा, C1 मध्ये चेंज करणार आहे आपण, कसा करणार आहे C1 + C2. ओके, आता साधा कॉमन सेन्स, आपण बदल कोणात करायचा आहे, कसा करायचा आहे. रेषेच्या डाव्या बाजूला बदल कोणामध्ये करायचा आहे आणि रेषेच्या उजव्या बाजूला बदल कसा करायचा आहे. ओके, म्हणजे तुम्ही जेवणार आहे ते 100% आहे, पण ते कसं जेवणार ते इकडे सांगायचं. लक्षात आलं. तुम्ही कॉलेजला जाणार आहे, ॲरोच्या तुम्ही जाणार आहे आणि कसं जाणार आहे हे पलीकडे सांगायचं. म्हणजे ज्याच्यात बदल करायचा तो अलीकडे द्यायचा आणि बदल कसा करायचा तो राईट हँड साइडला द्यायचा. आता बदल C1 मध्ये होणार, चेंज कशात होणार आहे C1 मध्ये. मग C1 मध्ये चेंज होणार आहे, C2 होणार आहे का चेंज, नाही. C2 तसाच द्यायचा 9 3, C2 तसाच द्यायचा 9 3. आणि त्याच्यात ऍडिंग करा 2 + 9, C1 + C2 11. ठीक आहे, -1 + 9 8, -1 + 9 8. बदल C1 मध्ये होणार, C2 मध्ये होणार नाही. असं आणखीन एखादा एक्झाम्पल्स आपण घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे लिहून घ्या. आणखीन एक वन मोर एक्झाम्पल घेऊ आपण, हे लिहून घ्या. आणखीन एक एक्झाम्पल्स आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल आणखीन आपण एक घेऊया. A = 3 4 0 0 -6 8 1 2 1. मला चेंज करायचं आहे, अप्लाय R1 R3 मध्ये बदल करायचा आहे. पुन्हा करायचं आहे R3 मध्ये. कसा करणार, R3 - R2 चेंज. आता इकडे लक्ष द्या, बदल पुन्हा काय R3 मध्ये. R1 R2 डज नॉट चेंज, R1 R2 लिहून घ्या. ह्याच्यामध्ये चेंज होणार, बदल होणार आहे R3. कसा ना R3 - R2, देन 1 - 0 1. ओके, 1 - 0 1. 2 - प्लस, हे 2 हे -6, 2 - -6 आणि +6 आणि 2 + 6 8 आणि 1 - 8 -7. 1 - 8 -7. ठीक आहे, इथपर्यंत तुमची थिअरी झालेली आहे. आता एक्सरसाइज आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करूया. ओके.